नमस्कार. एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडागाथा या कार्यक्रमामध्ये मी दिव्या आपल्या सर्वांचं स्वागत करते. मांगते चुगन्ने इजांग मेरी कोम अर्थात लोकप्रिय भारतीय बॉक्सिंग आयकॉन मेरी कोम क्रीडा जगतात आपली विशेष छाप सोडून या खेळाडूने 6 वेळा जागतिक विजेतेपद आणि ऑलिम्पिक पदक जिंकण्यापर्यंतच्या प्रवासाने जगासमोर एक उत्तम आदर्श ठेवलाय. आजच्या या भागात जाणून घेऊया या चॅम्पियनची गाथा. 1 मार्च 1982 रोजी मणिपूरमधील कंगाथेई या दुर्गम गावात जन्मलेल्या मेरी कोम या मर्यादित साधनांच्या कुटुंबात वाढल्या. आर्थिक आव्हानांना सामोरं जात असतानाही वडिलांनी लहानपणापासूनच त्यांना क्रीडेत रस घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 1998च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले भारतीय बॉक्सर डिंको सिंग यांच्या यशाने मेरीना गंभीरपणे बॉक्सिंग सुरू करण्यास प्रेरित केलं. पण ज्या पितृसत्ताक समाजात त्या राहत होत्या तिथे क्रीडा क्षेत्रात महिलांना पाठिंबा देणारं कोणीही नव्हतं, विशेषतः बॉक्सिंग सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात. त्यामुळे त्यांनी बॉक्सिंगचं प्रशिक्षण गुप्तपणे घ्यावं लागलं. आव्हानांना न जुमानता मेरी कोमनी मणिपूरमधल्या स्थानिक मेईतेई चानू क्लबमध्ये बॉक्सिंग कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचं कौशल्य आणि समर्पण लवकरच प्रशिक्षकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी 2001 मध्ये पहिल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करत 48 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अशी 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010 मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकली. 6 जागतिक विजेतेपद जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला झाल्या. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 5 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक, तसंच 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण पदकं जिंकली. पण मेरी कोमच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा क्षण आला तो 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये. त्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या महिला बॉक्सर ठरल्या आणि फ्लायवेट 51 किलो वर्गात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. मातृत्वासाठी घेतलेल्या रंजेनंतरही उल्लेखनीय पुनरागमन करत नंतरही त्यांनी जागतिक चॅम्पियनशिप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदकं जिंकली. भारतीय क्रीडेतील मेरी कोमच्या योगदानाची दखल घेत सरकारने त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार दिलेत. यामध्ये 2003चा अर्जुन पुरस्कार, 2009चा राजीव गांधी खेल रत्न, 2006चा पद्मश्री, 2013चा पद्मभूषण आणि 2020चा पद्मविभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे. 2006 मध्ये मेरी कोम यांनी वंचित पार्श्वभूमीतील आकांक्षी बॉक्सरना प्रशिक्षण देण्यासाठी रिजनल बॉक्सिंग फाउंडेशनची स्थापना केली. मेरी कोमची जीवनगाथा लोकप्रिय संस्कृतीसाठी प्रेरणादायी ठरली. 2014 मध्ये आलेला मेरी कोम या शीर्षकाचा चरित्रपट असेल किंवा अनब्रेकेबल ही त्यांची आत्मकथा, त्यांच्या संघर्षमय पण प्रेरणादायी अशा जीवनाचा आदर्श आपल्या समोर ठेवते. मणिपूरमधील एका छोट्या गावापासून ते जागतिक बॉक्सिंगच्या शिखरापर्यंतची या मॅग्निफिसंट मेरीची असामान्य यात्रा ही निश्चय आणि कठोर परिश्रम यांचंच प्रतीक आहे. अशाच उत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.